आज बनवतोय दिवाळी विशेष आणखी एक पदार्थ, ते म्हणजे भरपूर सारी पदर सुटलेली शंकरपाळी। साधारणतः आठवडाभरापूर्वी मी आणखी एक शंकरपाळीची रेसिपी शेअर केली होती, पण त्यामध्ये ना साजूक तुपाचं मोहन घातलं होतं। त्यावेळेला भरपूर साऱ्या अशा कमेंट्स आल्या की ताई अजिबात तुपाचा वापर न करता ही शंकरपाळी बनवून दाखव। त्यासोबत बऱ्याच जणांच्या अशाही कमेंट्स आल्यात की आमची शंकरपाळी तेलात गेल्यानंतर विरघळते, तिला हवे तसे पूड उठत नाही किंवा आमच्या प्रमाणच लक्षात येत नाही। अशांकरिता अगदी साधं सोपं प्रमाण वापरून अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते। लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात अगोदर गॅसवर एक कढाई ठेवली आहे, त्यामध्ये घालूयात 1 कप साखर, वजनी प्रमाणात 250 ते 300 ग्रॅम। आता ज्या कपाने किंवा वाटीने तुम्ही साखर मोजून घेतली आहे त्याच कपाने किंवा वाटीने पाणी देखील मोजून घालायचं, ते देखील सेम 1च कप म्हणजेच 250 ml घालायचं। आता पुन्हा एकदा सेमच कपाने मोजून घेणार आहोत। पाऊण कप म्हणजेच वजनी प्रमाणात 200 ग्रॅम रिफाइंड ऑइल। कोणतंही तेल तुम्ही वापरू शकता, फक्त ज्या तेलाला अजिबात सुगंध नाहीये असंच तेल घ्या। तर बघा अगदी साधं आणि सोपं प्रमाण घेतलंय। वजनी प्रमाण जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर या पद्धतीने एखादी कोणतीही वाटी सेट करा आणि त्याच वाटीने संपूर्ण साहित्य मोजून घ्या। आता यामध्ये टाकलेली साखर आपल्याला एकदम कमी गॅसवर सतत ढवळत पटकन विरघळून घ्यायची आहे। याला अजिबात उकळी येऊ द्यायची नाहीये किंवा मिश्रण जास्त गरम होऊ द्यायचं नाहीये। साखर विरघळली गेली, गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण थंड करून घेऊयात। आपण शंकरपाळी बनवल्यानंतर त्यामध्ये हमखास तुपाचं मोहन घालतो, पण तूप जर जास्त प्रमाणात घातलं गेलं तर हमखास शंकरपाळी तेलात गेल्यानंतर विरघळतेच। पण याच उलट आपण या ठिकाणी तूप न वापरता तेल वापरलंय। तेलाचं मोहन तुमच्याकडनं जरीही थोडंसं एक्स्ट्रा झालं तरी देखील आपली शंकरपाळी अजिबात तेलात गेल्यानंतर विरघळत नाही, उलट तिला भरपूर सारे लेयर्स पडतात। आता कणिक भिजवायला घेऊयात। त्याकरिता परफेक्ट असा अर्धा किलो आणि कपाने देखील मोजून सांगणारच आहे एवढा मैदा घेणार आहोत। नवीन पॅकिंग असेल तर हरकत नाही, पण जुनी पॅकिंग असेल तर हा मैदा तुम्हाला चाळूनच वापरायचा आहे। माझा नवीन मैदा आहे त्यामुळे मी चाळून घेत नाहीये, डायरेक्ट कपाने मोजून दाखवतेय। तर अगदी हलक्या हाताने प्रेस करून या कपाने मोजून जर मैदा घेतला तर तो साधारणतः 4 ते 4.5 कप भरतो। आता हा आपण थोडा करत या मिश्रणामध्ये टाकूयात आणि छान असं घट्टसर कणिक भिजवून घेऊयात। या वेळेला लक्षात घ्या आपलं हे मिश्रण छान असं थंडच झालेलं होतं, त्याच वेळेला मी ही शंकरपाळीची कणिक भिजवायला घेतली आहे। आता मिश्रण थंडच का करून घ्यायचं यामागचं कारण सांगते। मिश्रण जर तुम्ही गरम असतानाच पीठ भिजवायला घेतलं तर तयार झालेली शंकरपाळी थोडीशी कडक स्वरूपाची तयार होते। म्हणूनच आपल्याला मिश्रण थंड झाल्यानंतरच हे शंकरपाळीचं मिश्रण भिजवायला घ्यायचे। तर बघा हळूहळू करून एक कप करून अंदाज घेत मी यामध्ये पीठ टाकतेय आणि व्यवस्थित असं मळून घेतेय। हे पीठ भिजवत असताना जास्तही जोर लावून भिजवायचं नाही, अगदी हलक्या हाताने फक्त एकत्रित हा गोळा करत चालायचा, म्हणजे यामध्ये ना हलके हलकेसे मैद्याचे लेयर्स ऑलरेडी सुटतात, जे तेलात गेल्यानंतर छान असे फुलतात आणि आपली शंकरपाळी भरपूर साऱ्या लेयर्सची तयार होते। तरी देखील शंकरपाळी बनवताना मी अशी एक एक्स्ट्रा स्टेप वापरणार आहे, ज्यामुळे या शंकरपाळ्यांना 100% लेयर या पडतातच। तर बघा या पद्धतीने 4.5 कप वजनी प्रमाणात अर्धा किलो मैदा वापरून मी हे घट्टसर छान असं पीठ भिजवून घेतलंय। आता हे आपण झाकून 15 मिनिटाकरिता साईडला ठेवून देऊयात, ज्यामुळे पीठ आपलं छान असं फुलेल। तर बघा साधारणतः 15 ते 20 मिनिटे झाली आहेत। झाकण खोलून बघूयात, आपलं पीठ अगदी व्यवस्थित भिजलं गेलंय, छान असं सॉफ्ट झालंय। लगेचच शंकरपाळे बनवायला घेऊ। साधारणतः या मिश्रणाचे 4 भाग होतील इतका मोठा आपल्याला उंडा घ्यायचा आहे, कारण शंकरपाळ्या आपल्याला थोड्याशा जाड स्वरूपाच्या करायच्या असतात। बघा गोल आकाराचा उंडा तयार करून घेतला। आता याची आपण जेवढी शक्य आहे तेवढी मोठ्या आकाराची पोळी लाटून घेऊ। ही पोळी लाटणं थोडंसं कठीण जातं, कारण मैदा हा आपण जेवढा लांबवतो ना तेवढ्याच पटीने तो पुन्हा एकदा अकसला जातो, त्यामुळे फक्त एवढ्या एकाच स्टेपला थोडासा वेळ जास्त लागू शकतो। तर बघा या पद्धतीने मोठ्या पळपाटावर मोठ्या आकाराची पोळी लाटून घेतली आहे, शक्य तेवढी छान अशी पातळ लाटली। आता याची आपण अजिबात साट्याचा वापर न करता फक्त अशा पद्धतीची गुंडळी करून घेऊयात। शक्य तेवढी टाईट करा, जरी हलक्या हाताने ही गुंडाळी केली गेली तरी देखील जास्तीचा काही फरक पडत नाही, त्यामुळे फक्त छान अशी गुंडाळी करून घ्यायची। आता ही गुंडाळी आपल्याला पुन्हा एकदा अशा पद्धतीने रोल करून घ्यायची।
तर बघा किती मस्त असा आपला गोल आकाराचा उंडा तयार झाला. आता हा बेस पुन्हा एकदा थोड्याशा जाड स्वरूपात लाटून घ्यायचा. फक्त एक स्टेप आपण एक्स्ट्रा केली आहे तरी देखील तुम्ही फरक बघा. खूप छान या शंकरपाळ्यांना लेयर्स पडता. एकूण एक शंकरपाळी छान अशी फुलल्याशिवाय अजिबात राहत नाही. पीठ देखील अगदी आपलं परफेक्ट भिजलं गेलेलं आहे. त्यामुळे पीठ घट्टसर जरी भिजवलेलं असलं तरी देखील हे लाटायला एवढं देखील जड जात नाही आहे. अगदी सहजतेने बघा मध्यम साईजची मध्यम जाडीची ही पोळी लाटून झाली आहे. साधारणतः एवढ्या जाडीची ही मी लाटून घेतली आहे. आता याच्या लगेचच शंकरपाळ्या तयार करून घेऊयात. त्याकरिता अशा स्वरूपाचं एखादं कटर घ्यायचं किंवा मग तुमच्याकडे चाकू असेल तर तो देखील तुम्ही वापरू शकता. हव्या तशा आकारामध्ये म्हणजेच डायमंड शेपमध्ये किंवा चौकोनी आकारामध्ये शंकरपाळ्या कट करून घेऊयात. सुरुवातीला याच्या कडा कट केल्या, यामुळे शंकरपाळ्या एकसारख्या आकारामध्ये कट करणं जास्त सोपं पडतं. आता चौकोनी आकाराची शंकरपाळी कट करून घेते. शंकरपाळीना थोडीशी मध्यम जाडीची आणि मध्यम चौकोनी आकाराची ठेवायची. जास्त मोठ्या चौकोनी आकाराच्या शंकरपाळ्या तेवढ्याशा खास दिसत नाहीत, म्हणून छोट्या छोट्याशा चौकोनी आकाराच्या शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या. या शंकरपाळीची पुन्हा एकदा जाडी दाखवते. बघा साधारणतः इतकीशी जाडी आहे, जास्तही जाड नाही आहे. कारण जर जास्त शंकरपाळी जाड ठेवले तर ते आतपर्यंत तळले जात नाही आणि एकदमच पातळ लाटले तर त्याला हवे तसे लेयर्स पडत नाही. तयार झालेल्या शंकरपाळ्या एका ताटामध्ये काढून घेऊयात. कारण एकाच वेळेला मी संपूर्ण शंकरपाळ्या बनवून घेणार आहे. नंतर एकाच वेळेला त्या तळणं जास्त सोपं पडतं. पण जर तुमच्या मदतीकरिता आणखी कुणी असेल तर तुम्ही एका साईडला शंकरपाळ्या लाटू शकता आणि दुसऱ्या साईडला तळू देखील शकता, तुमच्या सोयीनुसार. तर बघा एवढ्या साऱ्या आपण शंकरपाळ्या बनवून घेतोय तरी देखील जास्तीची भांडी निघाली नाहीत किंवा जास्तीचा फाफट पसाराही झालेला नाही आहे. पीठ मळण्याकरिता आणि मिश्रण तयार करण्याकरिता एकच भांडं वापरलं आहे, त्यामुळे जास्त भांडीही देखील लागली नाही आहे. आता तयार करून घेतलेल्या शंकरपाळ्या लगेचच तेलामध्ये सोडून तळून घेऊयात. याकरिता तेल मी मध्यम गरमच वापरलं आहे आणि शंकरपाळ्या तेलात सोडताना तेल अंगावर उडू नये याकरिता या शंकरपाळ्या झाऱ्यावर घेतल्या आणि त्या तेलात सोडल्या. यावेळेला गॅसची फ्लेम देखील एकदम कमीच ठेवली आहे. ज्या वेळेला शंकरपाळ्या थोड्याशा हार्ड झाल्यासारख्या जाणवतील त्याच वेळेला झाऱ्या लावायचा आहे. तोपर्यंत अजिबात झाऱ्या लावू नका, कारण यांची कुकिंग प्रोसेस चालू असते, त्यावेळेला त्या फुलत देखील असतात. झाऱ्या जर तुम्ही लावला किंवा याला पलटवण्याचा प्रयत्न केला तर त्या तेलामध्ये फुटू देखील शकतात. म्हणून थोड्याशा हार्ड झाल्यासारख्या जाणवल्या तर त्यावेळेला अगदी हलक्या हाताने किंवा झाऱ्या अगदी हलका लावून या शंकरपाळ्या थोड्याशा हलवून द्यायच्या. ज्या वेळेला यांचा हलकासा रंग बदलल्यासारखं जाणवेल त्याच वेळेला या अलटपलट करायच्या आणि एकसारख्या रंगावर तळून घ्यायच्या. तर बघा अगदी हलक्याशा बदामी रंगावर या शंकरपाळ्या तळून घेतल्या. यांमधील लेयर्स तुम्ही बघा किती परफेक्ट सुटलेले आहेत. एकूण एक शंकरपाळी 3 ते 4 पट फुलली गेली आहे, तेवढीच मस्त अशी खस्ता झाली आहे. लगेचच तेलामधून बाहेर काढून घेऊयात, कारण जर यापेक्षा जास्त रंग जर तुम्ही शंकरपाळीला येऊन दिला तर याची कुकिंग प्रोसेस अजून थोडा वेळ चालू असते. या शंकरपाळ्या गरम असतात, त्यामुळे थंड झाल्यानंतर देखील यांचा रंग अजून थोडासा डार्क होऊ शकतो. म्हणून अगदी हलकासा रंग बदलला की लगेचच या तेलातून बाहेर काढून घ्यायच्या. यामध्ये आपण अजिबात तुपाचं मोहन घातलेलं नसल्यामुळे अजिबात शेवटपर्यंत शंकरपाळी तेलात विरघळलेली नव्हती. शेवटचा घाणा तळून झाला तरी देखील तेल माझं अगदी छान असं नितळ होतं. घेतलेल्या प्रमाणामध्ये साधारणतः 1.5 किलोच्या शंकरपाळ्या तयार होतात. आता आपली न तळलेली शंकरपाळी आणि ही तळलेली शंकरपाळी तुम्हीच बघा किती 3 ते 4 पट अशी फुललेली आहे. भरपूर सारे पदर सुटलेले आहेत. एकूण एका शंकरपाळीला तुम्हाला हे पदर सुटलेले दिसत असतील. खूपच मस्त अशी खुसखुशीत झाली आहे. अगदी 2 बोटांमध्ये चुरगळली तर देखील लगेचच कुस्करली जाते. त्यामुळे तुम्ही सुद्धा यावर्षीच्या दिवाळी फराळामध्ये माझी या पद्धतीची शंकरपाळी नक्की ट्राय करू शकता. कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा.